मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रात्र होती, तरीही मिट्ट काळोख नव्हता. माणसाची आकृती अंदाजाने ओळखता यावी इतका चांदण्यांचा प्रकाश होता. सर्वत्र शांतता नांदत होती. फक्त त्या शांततेला रातकिड्यांच्या आवाजाची किनार होती. अधूनमधून कोल्हेकुळी, रानकुत्र्यांचं भुंकणं आणि मध्येच एखाद्या टिटवीचा टिवटिवण्याचा आवाज. बस एवढंच काय ते. एरवी ही सारी अपशकुनाची लक्षणं. पण स्टडफार्मवरच्या चौघांना मात्र त्याची कसलीही फिकीर नव्हती. चौघेही जण आपल्याच तालात, आपल्याच मस्तीत होते. एकीकडे खात होते, पीत होते आणि दुसरीकडे जुगारही खेळत होते. 3 पत्त्यांचा जुगार. स्टेकचा रेट होता 10 रुपये बघून 20 रुपये आणि टेबलला 100 रुपये. अर्थात खेळणारे चौघेही तसेच बडे होते, आपापल्या क्षेत्रातले बडे. पहिल्याचं नाव माईक उर्फ मायकल परेरा, दुसरा पांडुरंग चव्हाण, तिसरे गोपाळ पाटील, चौथा रॉड्रिक डिसूझा. हे चौघेही तसे दादाच होते. माईकचा धंदा होता स्मगलिंगचा. म्हणजे प्रत्यक्षात तो स्मगलिंग करीत नसे, तर दुबई गल्फमधून येणारे धाऊ जंजिऱ्याच्या खाडीत उतरून घ्यायचे आणि उतरून घेतलेला माल मुंबईला सुखरूप पोचवायचा, एवढाच त्याचा स्मगलिंगमध्ये भाग होता. या व्यतिरिक्त माईकचा आणखी एक जोडधंदा होता, तो म्हणजे इम्पोर्टेड दारूच्या बाटल्या घ्यायच्या, त्या फोडायच्या, त्यात अर्धी बनावट दारू टाकायची, ती बाटली पुन्हा सील करायची आणि ओरिजिनल म्हणून मुंबईच्या मार्केटमध्ये विकायची. माईकचं मूळ गाव जंजिरा नव्हतं, तो जंजिऱ्यात येऊन स्थायिक झाला होता. कमी दगदगीचा भाग म्हणून त्याने जंजिऱ्याची निवड केली होती. जंजिरा मुंबईपासून जवळ पण आडबाजूला होतं, याचा त्याला फायदा मिळत होता. जंजिऱ्याची खाडी त्याला चांगलीच लाभदायक ठरली होती. दुसरा चव्हाण हा मूळचा जंजिऱ्याचाच स्थायिक होता. जातीने अस्सल मराठा, वृत्तीने शिकारी आणि व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर होता. जिल्ह्यातील लहान मोठी कॉन्ट्रॅक्ट्स घेऊन त्याने चांगली माया जमवली होती. अलिबाग जवळचा RCFचा थळ 82 तिथला प्रकल्प म्हणजे त्याला सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरली होती. शिवाय त्याचा सासराही चांगला गब्बर होता, त्यामुळे त्याला पैसे उधळायला कसलीच दिक्कत वाटत नव्हती. या चव्हाणला माईक आणि रॉड्रिक चौहान या नावानं हाक मारायचे. नुसतंच चौहान नाही तर पृथ्वीराज चौहान. का तर माईक आणि रॉड्रिकने शाळेत शिकत असताना केव्हा तरी पृथ्वीराज चौहानचं नाव वाचलं होतं आणि तेच त्यांच्या डोक्यात बसलं होतं. शिवाय या चव्हाणची शरीर संपदा शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकातील पृथ्वीराज चौहान सारखी दिसत होती, म्हणून त्या दोघांनी त्याचं बारसच करून टाकलं होतं. चव्हाणचा चौहान झाला होता आणि तोही पृथ्वीराज. केव्हा केव्हा चव्हाणचं स्वागत पृथ्वीराज चौहान या संपूर्ण नावानंच व्हायचं. चव्हाण फक्त हसायचा. रॉड्रिक डिसूझा याचा स्टडफार्म होता. जंजिऱ्यापासूनच 12 मैलांवर 200 एकरांमध्ये त्यानं आपला स्टडफार्म उभा केला होता. या स्टडफार्ममधून तो मुंबई, पुणे, बँगलोर येथील रेसकोर्सना घोडी पुरवायचा. 4 वर्षांपूर्वी त्याच्या घोडीने थंडरस्टॉर्मने हैदराबादचा गव्हर्नर कप जिंकला होता. त्यानंतर बंगलोरचा इन्व्हिटेशन कप मिळवला. ताबडतोब त्याच्या स्टडफार्मवरच्या घोड्यांना विलक्षण किंमत आली. तो बोलेल तो भाव त्याच्या घोड्यांना मिळत होता. अर्थात रॉड्रिक त्यासाठी मेहनतही तशीच घेत होता. रॉड्रिक मूळचा गोव्याचा, बाणपोरगा म्हणून घरातून हाकललेला, कुठं जायचं म्हणून बेंगलोरला गेला. थोडे दिवस बेंगलोरमध्ये टगेगिरी केल्यावर तिथल्याच एका स्टडफार्मवर कामाला लागला. बरीच वर्षे स्टडफार्मवरती काम केल्यावर तो कंटाळला. दुसऱ्याच्या स्टडफार्मवरती काम करण्यापेक्षा स्वतःचा स्टडफार्म असावा असं वाटून त्यानं नोकरी सोडली. तो मुंबईला आला पैसा कमवण्यासाठी आणि पैसा हवा स्वतःच्या स्टडफार्मसाठी. आधीच आडदांड आणि केव्हाही धोका घ्यायची तयारी असलेल्या रॉड्रिकला मुंबईचं अंडरवर्ल्ड पथ्यावर पडलं. सुपारी घेणं, मटके अड्डे, दारू अड्डे लुटणं,
इत्यादी गुन्हेगारी करण्यासाठी त्यानं स्वतःचीच गँग तयार केली आणि चांगल्यापैकी पैसा कमावला. स्टड फार्मसाठी पुरेसा पैसा जमलाय असं लक्षात येताच त्यानं मुंबई सोडली आणि मुंबईपासून आडबाजूला जंजिऱ्याला तो आला. जंजिरा त्याला पसंत पडलं. त्याच्या गोव्याचीच ती मिनी कॉपी त्याला वाटली. या जंजिऱ्याला स्टड फार्म बांधायचं असं त्यानं मनाशी पक्क ठरवलं. फार्मसाठी त्याला 200 एकर जागा हवी होती आणि तीही त्याला मिळाली. जंजिऱ्यापासून 12 मैलांवर जवळपास 200 एकर असा हा नापीक जमिनीचा तुकडा मिळाला. जमीन पडीक होती, सरकारी होती. जमिनीचा कसलाच फायदा सरकारला होत नव्हता. रॉड्रिकने अक्षरशः माती मोलानं ती सरकारकडून विकत घेतली आणि त्यासाठी पाटलांना त्यानं वापरलं. चांगल्या औरस चौरस 200 एकरांत विस्तीर्ण हिरव्यागार कुरणावर त्यानं स्टड फार्म उभा केला. त्यासाठी जागोजाग ट्यूबवेल खोदल्या. जमिनीवरती सतत पाणी वापरून विलायती हिरवंगार गवत बिछवलं. स्टडच्या मध्यावरती रॉड्रिकची छोटी बंगली होती. बंगलीच्या टेरेसवर उभं राहिलं की स्टडचं सारं दृश्य नजरेत भरत होतं. फाटकातून आत शिरताच 1200 मीटरचा छोटा रेसकोर्स लागायचा. सकाळी सकाळी ट्रेनर येत आणि रेसकोर्सच्या ग्रास ट्रॅक, सँड ट्रॅक आणि टॅन ट्रॅकवर घोडी ट्रेन करीत. रेसकोर्सच्या मागे तबेले होते. त्या तबेल्यांत रॉड्रिकचं वैभव झुलत होतं. चांगले 100 ट्रेंड आणि अनट्रेंड घोडे होते. तबेल्याची व्यवस्थाही इतकी चोख राखली होती की मच्छर विसाव्याला देखील आत जायला घाबरत. तबेल्याच्या पाठी सर्वंट्स क्वार्टर्स होत्या. फार्मवरले सईस फालतू त्यातून राहत. सर्वंट क्वार्टर मागे स्टड मॅनेजरचं छोटंसं घर होतं. फार्मच्या दुसऱ्या बाजूला कानाकोपऱ्यात पोल्ट्री आणि गाई म्हशींचे गोठे होते. पण तो व्यवसायाचा भाग नव्हता, तर स्टडला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी म्हणून तो भाग होता. संपूर्ण स्टड फार्मला काटेरी तारांचं कुंपण होतं. रात्रीच्या वेळी त्यातून विद्युत प्रवाहही खेळवला जायचा. शिवाय अल्सेशियन जातीचे कुत्रेही फार्मचं रक्षण करायला होते. गेटवर 2 सिक्युरिटी गार्ड्स होते. स्टडचा गोतावळा 30 जणांचा होता. एक मॅनेजर, 2 ट्रेनर आणि बाकीचे सईस आणि फालतू होते. रॉड्रिक मालक होता, तसाच तो या बाबतीत ऑलराऊंडर होता. अगदी सईस फालतूपासून ट्रेनरपर्यंत सारी कामं त्याला येत होती. पण तो ट्रेनर म्हणून केव्हाच वावरायचा नाही. एखादं घोडं त्याला आवडलं तर तो स्वतःच त्याच्यावरती मेहनत घ्यायचा. मग ट्रेनरची त्याला जरुरी लागत नसे. स्टडच्या एका बाजूला चांगलं कुरण होतं आणि दुसऱ्या बाजूला खाडी होती. गल्फमधून आणलेल्या घोड्यांना प्रथम खाडीचे खारे बाधले होते, पण त्यानंतर त्यांच्यापासून मिळालेली ब्रीड ही खाऱ्या वाऱ्यांना पुरून उरली होती. रॉड्रिकला जंजिऱ्याचा एक फायदा झाला होता. एरवी घोड्यांना ट्रेनिंग देण्यासाठी सँड-ट्रॅक लागायचा. तो अनायासे जंजिऱ्याच्या बीचवर मिळालाच होता. रॉड्रिक मातब्बर होता, पण अधिक मातब्बर होण्यासाठी मात्र त्याने केव्हाच प्रयत्न केले नव्हते. चौथे पाटील, त्यांचं खरं नाव होतं गोपाळ पाटील, पण रॉड्रिक, माईक आणि चव्हाण हे तिघेही जण त्यांना झेडपी पाटील म्हणून हाक मारायचे. कारण ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते आणि तेही सत्ताधारी पक्षाचे. नुसते सदस्य असते तर गोष्ट वेगळी, पण बांधकाम समितीचे सभापतीही होते. त्यामुळे जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर यांच्याशी चांगली घसड देखील होती. हातात सत्ता असल्या कारणानं पैसा जमवायला त्यांना काहीही कठीण गेलं नव्हतं. रॉड्रिकला स्टड फार्म काढण्यासाठी जागा मिळवून देण्यात त्यांचाच हात होता. सरकारी जागा त्यांनी अक्षरशः माती मोलानं रॉड्रिकला मिळवून दिली होती. शिवाय जागेच्या इतर भानगडीही त्यांनी मिटवल्या होत्या. त्यामुळे रॉड्रिक आणि त्यांची विशेष जान पहचान होती. रॉड्रिकला मदत करण्यात पाटलांचा हेतू दुसराच होता. रॉड्रिक मुंबईत गुंडगिरी करीत असे हे त्यांना समजलं होतं. अशा रॉड्रिकला आपल्या हाताशी ठेवण्यात आपलं हित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पुढं मागं आपण विधानसभेला उभं राहिलोच तर हा माणूस आपल्या मदतीला येईल असा त्यांचा राजकीय हिशोब होता. ते पुरेपूर राजकारणी होते, म्हणूनच त्यांनी रॉड्रिकला मदत केली होती आणि कमिशनही तसंच मिळवलं होतं. पण रॉड्रिकला त्यांच्या या बेताची कसलीच कल्पना नव्हती. सगळेजण आपापल्या क्षेत्रांमध्ये मातब्बर होते आणि त्यामुळे त्यांची मैत्री जमली होती. दर शनिवारी या मंडळींचं गेट टुगेदर असायचं.
सारेजण रॉड्रिकच्या स्टडफार्मवर जमायचे. तिथं दारू, मटण, मुर्गी आणि पत्त्यांचे डाव व्हायचे. क्वचित प्रसंगी मुली मिळवल्या जायच्या आणि मग चौघेही जण शृंगाराचे डाव खेळायचे. केव्हा केव्हा तर एकच मुलगी मिळायची आणि मग चौघेही जण आळीपाळीने त्या मुलीशी झोंबायचे. रॉड्रिकला आजच्या खेळामध्ये मज्जाच वाटत नव्हती. तो जिंकतही नव्हता आणि हारतही नव्हता. तरी पण आपलं खेळायचं म्हणून तो खेळत होता. पाटलांची परिस्थिती वेगळी होती. ते खुश होते. त्यांना बऱ्यापैकी यश मिळत होतं. खेळ बंद होऊ नये आणि आपण जिंकत राहावं असं त्यांना वाटत होतं. रॉड्रिक कंटाळलाय हे त्यांना कळत होतं. त्यानं उठू नये असं त्यांना वाटत होतं. ते मनातच तसं पुटपुटत होते. लागोपाठ पाटलांनी 2 डाव घेतले होते. तिसरा पण आपणच घेऊ अशी त्यांना आशा वाटत होती. रॉड्रिकने पत्ते पिसले आणि चौहान पुढे धरले. चौहानने कट केले आणि बाजूला ठेवले. रॉड्रिकने पत्ते चौघात वाटले. पाटील त्याची कृती बारीक नजरेनं पाहत होते. त्याची पत्ते पिसण्याची ढब, वाटण्याची शैली आणि तसं करीत असतानाच चेहऱ्यावरचे मग्रूर भाव. पुरा पोहोचलेला आहे हा ग्रहस्थ, ते स्वतःशीच पुटपुटले. पत्ते वाटण्याचं सर्कल पूर्ण झालं. रॉड्रिकने माईककडं पाहिलं आणि त्याला खेळायचा इशारा केला. माईक ब्लाइंड चालला. पाठोपाठ पाटील, चौहान आणि रॉड्रिक. दुसऱ्या चालीच्या वेळी माईक ब्लाइंड खेळला, पण पाटील ब्लाइंड खेळले नाहीत. त्यांनी 3 पत्त्यातील 2 पत्ते जवळ खेचले आणि हळूच बघितलं. 2 एक्के आले होते. पाटील खुश झाले होते. तिसरा पत्ता उचलून बघण्याची त्यांना आवश्यकताच वाटली नाही. तिघेही ब्लाइंड होते आणि त्यांच्याकडे सगळ्यात मोठी पेअर होती. तिसरा पत्ता एक्का निघाला तर त्यांचं नशीब फळफळणार होतं. त्यांची खेळायची पद्धत अशीच होती. प्रथम ते 2 पत्ते उचलून बघत आणि आवश्यकता वाटली तरच ते तिसरा पत्ता उचलून बघत. पाटलांनी आपली खेळी खेळताच चौहानने त्यांना रिस्पेक्ट दिला. रॉड्रिकला पत्ते बघणं भाग होतं. एक एक करीत त्यानं 3ही पत्ते पाहिले. दश्याचा कलर होता. तो खुश झाला. पाटलांकडे असून काय असणार होतं तर भारी पेअर असणार होतं. त्यानं झेडपी पाटलांकडे नजर टाकीत आपली खेळी खेळली. पाटील आणि रॉड्रिक पत्ते बघून येताच माईकनेही आपले पत्ते पाहिले. माईककडे लहान पेअर होती. त्याने एक संधी घेतली आणि तोही खेळी खेळला. चौहानकडे तर काहीच नव्हतं. त्याने आपले पत्ते पॅक करून टाकले. माईकने एक खेळी उगाचच खेळली होती. समजा पाटील पुन्हा खेळले तर दुसऱ्या वेळी आपण पत्ते पॅक करायचे असं त्यानं ठरवलं होतं. माईकची खेळी पूर्ण झाल्यावर पाटलांनी आपला तिसरा पत्ता पाहिला. तिसराही एक्काच होता. पाटलांचं नशीब जोरावर होतं. 3 एक्के. या 3 एक्क्यांवर पाटील अख्खी दुनिया जिंकू शकणार होते. रॉड्रिकला अख्खे खाऊ शकणार होते. पाटलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण आनंदाचे भाव चेहऱ्यावर दिसू नये म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. तरी पण रॉड्रिकला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखता आलेच. पाटलांकडे काहीतरी जबरदस्त आहे याचा त्याने अंदाज घेतला आणि आपले पत्ते पॅक करून टाकले. पाटील हळहळले. रॉड्रिककडे 3 बादशाहे असायला हवे होते. पण रॉड्रिक त्यांच्याही पेक्षा जास्त हुशार होता. पाटील चरफडले. माईकने फक्त एक खेळी खेळली होती. पाटील पुन्हा आले तर दुसरी खेळी तो खेळणार नव्हता. आता तर रॉड्रिकने पत्ते पॅकच केले होते. माईकही पाटलांकडे काहीतरी विशेष आहे असे समजला. त्याने शो न मागताच पाटलांना डाव उचलायला सांगितला. पाटील चरफडले. त्यांना डाव फारसा मिळाला नव्हता. माईकने शोही मागितला नव्हता. त्यांचा बोनसही गेला होता. आता पत्ते वाटायची पाळी माईकची होती. त्याने पत्ते गोळा केले आणि पाटलांच्या लक्षात येणार नाही अशा तऱ्हेने त्यांचे पत्ते पाहिले. 3 एक्के पाहताच त्याच्या तोंडातून शीळ बाहेर पडली आणि त्याला लगेच हसूही आलं. पाटलांना कोणीही सापडलं नाही याचं. बरं झालं आपल्याकडे राऊंड घुसला नाही तो, नाहीतर पाटलांनी आपल्याला खाल्लं असतं. माईक स्वतःशीच पुटपुटला. रॉड्रिकला त्याचे ओठ हलताना दिसले. क्या हुआ रे? त्यानं माईकला खुनेनेच विचारलं. कुछ नाही. माईक मानेनच नाही म्हणाला. रॉड्रिक समजायचंय ते समजला. माईकने पत्ते पिसले आणि रॉड्रिक समोर धरले. रॉड्रिकनं ते काटले. माईकने पत्ते वाटायला सुरुवात केली. माईक, आज खेळ में कुछ दम नहीं रे.
रॉड्रिक माईकला म्हणाला. माईक ओठाला मुरड घालत हसला. रॉड्रिकला नेमकं काय म्हणायचं होतं ते माईकला समजलं होतं. गेम इधर ही फिनिश करेंगे क्या? माईक म्हणाला आणि उत्तरादाखल पाटलांकडे पाहिलं. क्यू झेडपी? पाटील नाखुश होते. माईक रॉड्रिकच्या बोलण्याचा नेमका उद्देश काय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. त्यांचं नशीबाज जोरावर होता. शिवाय त्यांना लवकर घरीही जायचं नव्हतं. अरे इतना जल्दी उठके करेंगे क्या? पाटील म्हणाले. माईकने नागपुडीच्या दिशेने बोट नेत नथनीची खून केली. इस प्रोग्राम के लिए फिनिश करेंगे, रॉड्रिक म्हणाला. फिर भी इसी वक्त कौन मिल सकता है? यह बंबई नहीं, जब चाहे तब मिल जाए, पाटील हिंदीत म्हणाले. राजकारणात राहून आणि राजकारणी लोकांशी संबंध येऊन पाटलांचं हिंदी बऱ्यापैकी झालं होतं. पण या बाबतीत ते मात्र साशंक होते. आडगावी धंदेवाली कोण मिळणार याबद्दल त्यांना शंका होती. तशी जंजिऱ्याच्या गावात एक बाई होती, पण तो सगळा गुपचुपीचा मामला होता. ती उघड उघड धंदा करीत नव्हती. शिवाय दरवेळी तीच असायची. त्यामुळे चॉईस असा हा प्रकारच नव्हता. तीच जर धंदेवाली असेल तर त्यांना त्यात बिलकुल स्वारस्य नव्हतं. तुम उसे औरत को लाएंगे ना? पाटलांनी माईक आणि रॉड्रिकला विचारलं. अगर ओ रहेगी ना तो मेरा नाम कटाप कर दो. रॉड्रिक काही म्हणाला नाही, पण माईक मात्र म्हणाला. झेडपी तुम फिकर मत करो, हम ऐसी चीज को लाएंगे कि तुम देखते ही हैरान हो जाओगे. असली चीज है असली, माईक म्हणाला. रॉड्रिकला त्याच्या मनाचा थांगच लागला नाही. काहीतरी वेगळं आहे हे रॉड्रिकच्या लक्षात आलं. पाटील खुश झाले. काहीतरी वेगळं मिळणार यानं ते सुखावले. कित्येक दिवसांत त्यांनी मज्जाच चाखली नव्हती. त्यांचं कुटुंब नेहमी आजारी असायचं. मुंबईला केव्हा आपल्या मतदारसंघातल्या आमदाराकडे गेले की तिथं एखाद दुसरे या संबंधातली मैफल व्हायची. पण भरभरून सुख मात्र त्यांना कधीच मिळालं नव्हतं. त्यामुळे ते अधाशीपणानं वागायचे. यात चूप होता तो फक्त चव्हाण. त्याचा कोणीही विचार केला नव्हता किंवा कोणीही त्याला विचारलं नव्हतं. तो निवांत होता. त्याला मिथुनाचा तिटकारा नसला तरी मज्जा देखील वाटत नव्हती. घर की दाल त्याला मुर्गी बराबरच होती. असल्या गोष्टीनं तो केव्हाच उत्तेजित झाला नव्हता. त्यामुळे तो नपुंसक आहे की काय अशी शंका माईक आणि रॉड्रिकला यायची. पण केव्हा तरी तो या प्रकारात सामील व्हायचा आणि त्यांची शंका निवळायची. माईकने हातातले पत्ते फेकले. खुर्चीच्या मागच्या बाजूला अडकवलेली जर्सी अंगावर चढवली आणि अंगाला आळोखे पिळोखे देत आळस झटकत उत्साहाने उठला. त्याचा पवित्रा शिकार करण्याचा होता. लेकिन रॉड्रिक, वह मेरा अकेला का नहीं है, कोई तो मुझे साथ में चाहिए. तू आता है? माईक त्याला म्हणाला. रॉड्रिकने नकारार्थी मान हलवली. अर्थात हे माईकला अपेक्षित होतंच. तू चौहान को लेके जा साथ में, तो म्हणाला. चव्हाणनेही माईकला नकार दिला. छे छे, मी जाणार नाही. मला नको असलं काही. फिर झेडपी को लेके जाऊ क्या? माईक गमतीने म्हणाला. त्याला माहीत होतं पाटील हमखास नकार देतील म्हणून. नाही नाही, माझी पोझिशन डाऊन होईल. पाटलांनी झुरळ झटकावं तसं माईकचं बोलणं झटकलं. आपण गेलो आणि भलतंच काही झालं तर? पाटलांच्या डोळ्यांसमोर पोझिशन वाईट झाल्याचा चित्रपट दिसला. तिघांपैकी कोणीही येत नाही हे पाहून माईक थांबला. त्याला खरोखरच एका माणसाची जरुरी होती. तो एकटा जाऊन काम होणार नव्हतं. त्यासाठी आणखी कोणीतरी त्याला हवं होतं. आदुबा को लेके जा, रॉड्रिक म्हणाला. आदुबा? रॉड्रिकच्या स्टडफार्मवरती नोकरीला होता. तो रॉड्रिकचा नोकर, पण खरं म्हणजे उजवा हात होता. तो ट्रेनर होता, मास्टर होता, सईस होता आणि फालतूही होता. स्टड फार्मवरची एकूण एक कामे तो करत होता. रॉड्रिक फार्मवर गैरहजर असला तरी त्याचं काहीही बिघडत नव्हतं. सारी कामं आदुबा बघत होता आणि रॉड्रिक सुद्धा आदुबावर कामं टाकून दिवसभर बाहेर भटकत राहायचा. आदुबा जन्माना आदिवासी होता. दिसायला काळाक भिन्न आणि तितकाच बलदंड. सतत मेहनतीची कामं करून त्याचे स्नायूही इतके तराटले होते की तो पुराणातला ग्रीक ॲथलीट वाटायचा. पण ह्या आदुबाला एक शाप होता. आदुबा जन्मानं मुका होता. त्याला दिलेल्या आज्ञा हुकूम समजायचे, पण त्याला बोलता मात्र येत नव्हतं. घशातून किरटा आवाज काढण्यापलीकडे तो काहीही करू शकत नव्हता. या आदुबाचं मूळ नाव आदुबा नव्हतंच मुळी, दुसरंच काहीतरी होतं.
पण लहानपणी सारी मुलं त्याला आदोबा आदोबा चिडवायची आणि पुढे त्याला तेच नाव कायम चिकटलं. रॉड्रिकला स्टड फार्मसाठी माणसं हवी होती, तेव्हा आदोबा त्याला कानभरीच्या वाडीत सापडला होता. रॉड्रिकनं तारुण्यात येणाऱ्या आदोबाला हेरलं आणि स्टड फार्मच्या कामाला झुकलं. रॉड्रिकचा आदोबावर विश्वास होता, तशीच आदोबाची रॉड्रिकवर निष्ठा देखील होती. मालकानं सांगितलेलं काम तो विनातक्रार करत होता. तो लढाऊ होता, हिम्मतबाज होता. आपल्या ताकदीवर तो कुठलंही काम यशस्वी करत होता आणि म्हणूनच रॉड्रिकने माईकला आदोबाला घेऊन जायला सांगितलं होतं. रात्र खूप झाली होती, त्यामुळे आदोबा झोपला होता. माईकने रॉड्रिकला आदोबाला उठवायला सांगितलं. रॉड्रिक जागेवरून हलला. स्टड हाऊसेसना लागून सईस आणि फालतू यांची हाऊसेस होती, पण आदोबा मात्र तिथं झोपायचा नाही. तर त्याच्यासाठी रॉड्रिकनं वेगळं हाऊस बांधून घेतलं होतं आणि ते गेटजवळ होतं. रॉड्रिकनं आदोबाला उठवलं. आदोबा, माईक के साथ जा. रॉड्रिक आदोबाला म्हणाला. कामगिरी कसली आहे याची बिलकुल माहिती न घेता आदोबा माईक बरोबर जायला तयार झाला. कामगिरीवरती निघण्यापूर्वी माईकनं विस्कीची क्वार्टर तोंडाला लावली, अर्धी अधिक पोटात रिचवली आणि उरलेली आदोबा समोर धरली. रॉड्रिक समोर असल्यामुळे आदोबा ती स्वीकारायला तयार नव्हता. रॉड्रिकने नजरेनं त्याला घ्यायचा इशारा केला. आदोबाने एका घोटातच ती रिचवली. कामगिरीसाठी स्टड फार्म पासून दूर जायचं होतं. माईकने स्टड फार्मच्या गॅरेजमध्ये लावलेली आपली जीप काढली. जीपमध्ये आदोबा बसला होता. जीप गेट बाहेर काढताना गेट बाहेर असलेले दोन्ही बुलडॉग भुंकू लागले, पण आदोबाला पाहताच दोघंही शांत झाले. माईकने बुलडॉगच्या भुंकण्याकडे जरा देखील लक्ष दिलं नाही. त्याच्या डोळ्यांवर अंमल चढला होता, पण तो विस्कीचा नव्हता. तो अंमल होता मुलीचा. मुलगी अंगाखाली घेईतोपर्यंत तो अंमल उतरणारा नव्हता. पोटातल्या विस्कीने माईकचा आत्मविश्वास वाढला होता. त्या आत्मविश्वासावर त्याने जगातल्या तमाम सुंदऱ्या पळवल्या असत्या, पण आता मात्र त्याला एकच सुंदरी पळवायची होती. पळवायची म्हणजे उचलून आणायची होती. तो खुशीत शीळ घालीत जीप चालवित होता. मध्येच त्याला काय हुक्की आली कुणास ठाऊक. त्यानं आदोबाला विचारलं. आदोबा, लडकी को उठाना है, उठाएगा ना रे? आदोबानं मान डोलावली. आदोबा हुकुमाचा ताबेदार. दिलेला हुकूम त्याला पाळायचा होता. तिथे मग मुलगी उचलायची असू दे किंवा शिंगराला उचलायचं असू दे, तो ते काम यशस्वीरित्या पार पाडणार होता. माईक शीळ घालीत जीप चालवित होता, पण त्याच्या डोळ्यांसमोर स्टड फार्म पासून 5-6 मैलांवर असलेल्या आगर गावातील श्यामला तरळत होती.